येस येस सर, बाकी सगळे इंटरनॅशनल रूल्स आहेत. नाही LB साठी वगैरे रिव्ह्यू, फक्त वाईड साठी रिव्ह्यू आहे, बाकी कशा करता रिव्ह्यू नाहीये. सगळे आंतरराष्ट्रीय नियम आपण फॉलो करणार आहोत. आंतरराष्ट्रीय नियमांखालीच आपली ही स्पर्धा होणार आहे. ज्याप्रमाणे वाईडला रिव्ह्यू आहे त्या पद्धतीनेच आपण वाईडला रिव्ह्यू देणार, बाकी कुठल्याही गोष्टी करता रिव्ह्यू नसणार आहे. हे खेळाडू मित्रांनी नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी या स्पर्धेकरिता आमचे मार्गदर्शक तथा आमचे बंधू श्रीवर्धन तालुक्याचे सुपुत्र आदरणीय विजयजी कांबळे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. विजय दादा, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. आदरणीय विजयजी कांबळे साहेब. चला, पहिल्या सामन्याला होती सुरुवात. युट्यूबच्या माध्यमातून आमच्या पर्यंत जोडलेल्या आमच्या श्रोते वर्गांचं मनपूर्वक स्वागत आहे. लेट्स प्लेचा इशारा महेश कुडू सरांचा. गणपती बाप्पा मोरया म्हणत पहिला चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज चेतन गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकर एंडला गणेश जिमन. पहिला बॉल वर फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. चौकारानं या सामन्याची सुरुवात होत असताना पहिल्या बॉल वरती पहिला चौकार येत असताना गणेश चिमनच्या बॅट मधून चेतन वरती आक्रमण. सांगतोय गणेश, स्वागत आहे चेतन तुझं या विरार नगरीमध्ये. पहिला बॉल चौकाराकरिता पुनश्च एकदा चेतन. यावेळीचा बॉल पायाकडे हाताळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा बाहेर चालला. यस, इट इज वाईट बॉल. अतिरिक्त धावेची खूण करतायत पंच महेश कुडू सर. अतिरिक्त एका धावेने धावफलक वधारलं जात आहे, धावफलक पोहोचलं जात आहे 5 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आशिष स्पोर्ट्स दापोली करता होत असताना इथून यानंतर जर आपण पाहिलात तर आणखीन एक आपल्या भेटीला सामना येईल. यानंतर चिन्मय 11 गुहागर विपक्षामध्ये जसवली बागमांडला विभाग श्रीवर्धन. यावेळीचा बॉल पडल्यानंतर बाहेर काढला, शोधावा लागला गणेशला. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कमबॅक झालंय टीम पाटणचं. एक वेगळी संकल्पना घेऊन आम्ही यावर्षी मैदानामध्ये उतरण्याचा मानस केला आणि या मानसाला धाडसामध्ये रूपांतर करण्याकरिता आमच्या या सगळ्या खेळाडू मित्रांनी आणि या सगळ्या स्पॉन्सर्सने आम्हाला मदत केली. खऱ्या अर्थानं एक वेगळ्या रूपामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या पहिल्या दिवसामध्ये आम्ही ठरवलं की तालुका निहाय संघ घेऊन या सामन्याला आपण स्पर्धेला सुरुवात करायची आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या प्रमाणात संघांनी या आमच्या स्पर्धेला दिला. यावेळीचा बॉल खोलात टाकला, खोदून काढला गणेशनं. शॉर्ट मिड विकेट वरती बॉल अडवला जाईल. तदवर घेतली गेली एक धाव. धावफलकाला वधारणी देईल. धावफलक एकीने वधारतय, धावफलक जाऊन पोहोचतय 6 या आकड्यावरती. थँक्यू डीजे मास्टर. काय सुरुवात केली आहे दोन्ही बॅटर्सना. चौकार आलाय, धावफलकाला आकार आलाय, धावफलक जाऊन पोहोचलंय ते 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये दुहेरी आकड्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचलंय. चांगली धमाकेदार सुरुवात होत असताना जसवली बागमंडला विभाग श्रीवर्धन तथा चिन्मय 11 गुहागर आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायचं आहे. त्यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर काढला. वा क्या बात आहे. चेतन देखील सांगतोय की मी देखील पाटण ते विरार प्रवास असाच केलेला नाहीये, मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. एक डॉट बॉल येतोय. 10 धावफलकावरती धावा असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा अखेरचा एक बॉल. धावफलकावरती धावा आहेत त्या 10.
इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा डॉट बॉल. वा क्या बात आहे. 2 चौकार येऊन सुद्धा मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये केवळ 10 धावा. 3 डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना जर आपण पाहिलात तर धावा होत्या धावपलकावरती 10. तो दुसऱ्या हॅलो हॅलो चेक चेक. वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता शुभमला आणलंय गोलंदाजी मार्क वरती. चला पंच बघा आम्हाला वेळ दर्शवत आहेत. आपण लागलीच एवढा वेळ घेऊ शकणार नाहीयेत. एक वेगळ्या थाटणीचं क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग पूर्णपणे खाली आहे. लॉंग लेग क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. शुभम आलेत गोलंदाजी मार्क वरती गणेश झिमन करिता. पहिलाच बॉल फुल टॉस. सोडणार नाहीये गणेश. फेकून दिल्या बॉलला. लॉंग लेग बाउंड्री बाहेर सीमारेषा पार. आलाय षटकार. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. पहिल्याच बॉलवरती षटकारानं स्वागत केलंय शुभमचं. आम्ही अगोदरच सूचना तुम्हाला दिल्या सामन्या चालू होण्याच्या अगोदरच. एक वाईड वगळता तुम्हाला रिव्ह्यू कशा करता नाहीये. वाईड वगळता कशा करताही तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. 6 धावा धावपलकावरती वाजत आहेत. धावपलक जाऊन पोहोचते 16 वरती. गणेशच्या बॅटमधून एक षटकार आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल झालाय. शॉट मिड विकेटवरचा खेळाडू यावेळेस कव्हर पॉइंट वरती नेला जातोय. थर्डमॅन कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर आणि एक शॉट फाईन लेग हे 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट आणि लॉंग ऑन. शुभम पुन्हा एकदा यावेळीचा बॉल पुन्हा एकदा उंच उडवलाय खरा परंतु झेल सुटेल. यावेळेस नो बॉल असल्याची खूण पंच कळवत आहेत. बीमर ओव्हर दी वेस्ट हाईट. यस पंच कळवत आहेत. कमरेच्या वरती हा शरीरभेदक मारा त्याकरिता गोलंदाजाला दंडित केलंय. यावेळेस नो बॉल. धावपलक जर पाहिलं तर 2 धावांनी वधारते. धावपलक जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. चांगलं षटक चेतनने हाताळल्यानंतर या षटकामध्ये शुभमची थोडीशी खराब सुरुवात म्हणता येईल. फ्री हिटचा कॉल यावेळेस मात्र सूर्यकांत सरांच्या माध्यमातून दिला जाईल. थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळते शुभम. रनअप जर पाहिलात तर तेवढंसं चांगलं जज करता येत नाहीये त्याला. आणि इथून जर पाहिलात तर पाटण संघाच्या अडचणी वाढल्यात कारण उघडा डोळे बघा नीट पुढचा बॉल आहे. फ्री हिट. सागर साळवीकरिता एक मोठी संधी. अकुटप्प्याचा बॉल बॅटची कडा परंतु बचावलाय सागर. फ्री हिटचा हा बॉल डॉट स्वरूपात जाईल. डॉट बॉल इथं मात्र कमबॅक केलंय शुभमनं. यावेळेस जर पाहिला तर पिचिंग चांगली राहिली. आउटसाइड दी ऑफ स्टंप गुडलेन बॉल पडल्यानंतर उसळी घेणारा हा चेंडू. शुभम पुन्हा एकदा यावेळेस मार्गस्थ होईल. यावेळीचा बॉल बॅटची काढा घेऊन मागे चाललाय लॉंग स्टॉपला. फ्लाय स्लिप मध्ये खेळाडू आहे. बाउन्स वरती गॅदर केला जाईल बॉल. तदवर घेतली गेली 1 धाव. धावा होत आहेत या 1 धावेने 19. चांगला कमबॅक यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज अर्थातच शुभमचा पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र चांगलं रोखून ठेवले दोन्ही बॅटर्सना.
पुन्हा एकदा जर पाहिलात तर गणेश झिमन स्ट्रायकर यांकडे. यावेळीचा बॉल लोअर फुल टॉस उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नाहीये असता तरी तो पाहत राहिला असता. फेकून दिले बॉलला सीमारेषा पार. साईदीप षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस चांगली फेकी. गणेश झिमनच्या अडचणी वाढतील की काय असं वाटत असताना मात्र पोहोचलाय सुखरूपरित्या. दुहेरी धावेनं धावफलक वधारतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय 27 या आकड्यावरती. शेवटचा अखेरचा एक बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत 17 धावा या 5 बॉल मध्ये खर्ची घातल्यात गोलंदाज शुभमनं. शेवटचा अखेरचा एक बॉल शुभम पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय गणेश झिमन करिता. यावेळीचा बॉल फिरवून टाकला उडवला ऑन साइडला. गणेश झिमननं आपल्या स्टाईलला फेकलाय बॉल. बाउंड्री लाईन पार आलाय. षटकार. थँक्यू 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 डीजे मास्टर. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बंधू विजयजी कांबळे आपणास विनंती करतो की आपण पोडियमवरती यायचंय. ज्या ठिकाणी मी विजय मोरे आपणास विनंती करतो पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आदरणीय विजय कांबळे साहेबांचा पोडियमवरती सन्मान करायचा आहे. आदरणीय विजयजी कांबळे साहेब श्रीवर्धन तालुक्यातील विजयदादा म्हटलं की श्रीवर्धन विभागाला लाभलेलं क्रिकेट क्षेत्रातील एक अनमोल कोहिनूर असं म्हणायला हरकत नाहीये. आणि गेली कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेटमध्ये अपरिमित सेवा केली आहे. आणि त्यांच्या विभागातच नव्हे तर विभागाबाहेर दापोली मंडणगड माणगाव आणि संपूर्ण रायगड परिसरामध्ये ज्यांची खूप चांगली ओळख आहे असे विजयदादा कांबळे. आणि वाढदिवस चषक भरवावा किंवा असावा ही संकल्पना ज्यांच्यामुळे आम्हाला कळाली ते आमचे मार्गदर्शक विजयदादा कांबळे. आपलं देखील स्वागत आहे. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. गोलंदाज विलास आलेत गोलंदाजी करण्याकरिता. सागरला तेवढीशी लय सापडलेली नाहीये आतापर्यंत. यावेळीचा बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर चाललाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. डॉट बॉलची साखळी निर्माण केली आहे सागर साळवीच्या विपक्षामध्ये गोलंदाजांनी. सागरनं बॅट बदलली परंतु बॅटमधून येणाऱ्या धावांचा ओघ त्याला बदलता आलेला नाहीये. गणेश गेलाय जवळ. थोडस कानमंत्र देण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केला जातोय. आज तालुक्याकरिता खेळताना आपण गणेशला आणि सागरला पाहतोय. यावेळीचा बॉल पॅटची कडा घेऊन मागे चाललाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. यस रिव्ह्यू केलाय कॉल. तिसरे पंच खान सरांना आपण इकडे बघणार आहोत इन ऍक्शन. ज्या ठिकाणी पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल शरीराच्या जवळ जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. आधुनिक तंत्रज्ञानासह आपण व्हाईट बॉल करिता रिव्ह्यू ठेवलाय या स्पर्धेदरम्यान. कारण आता गोलंदाजांचं मरण होतं ज्यावेळेस फलंदाज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा वेळेला मात्र गोलंदाजांनी कसं वाचावं याकरिता हा रिव्ह्यू आपण ठेवलाय. निहाळलं जाईल तिसरे पंच खान सर यांच्या माध्यमातून. यानंतर जर आपण पाहिलात तर साईदीप स्पोर्ट्स विरार, साईदीप स्पोर्ट्स परिवार आयोजित फेअर डिलिव्हरी, इट इज फेअर डिलिव्हरी, तिसरा डॉट बॉल हाताळलाय. तिसरा डॉट बॉल. या अगोदरच्या षटकामध्ये तब्बल जर पाहिलात तर धावा आल्या होत्या
23 आणि या 23 धावांवरती जवळजवळ आता या गोलंदाजानं पाणी फेरलंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेचा बॉल खोलात टाकला, समोरच्या दिशेनं फटका खेळलाय. मला वाटत नाहीये यावेळेस दुहेरी धावेकरता गणेश जाईल. एकाच धावेवरती यावेळेस समाधान मानावं लागेल. 4 बॉलवरती केवळ एकच धाव आली आहे. काल चर्चा करत असताना जर आपण पाहिलं तर या संघाचे पुरस्कर्ते विजय सकपाळ यांनी आम्हाला सांगितलं होतं की सर 2 गोलंदाज आमच्याकडे चांगले लेफ्टी कटर गोलंदाज आहेत, परंतु कट झाले तर ठीक आहे, नाहीतर पत्ता कट व्हायचा असा एक गंमतशीर किस्सा काल देखील घडला होता. पण चांगले कट केलेत बॉल यावेळेस. अतिरिक्त बाहेर चाललाय बॉल. गणेशने फॉलो नाही केलं यावेळेस. गोलंदाजाला फॉलो करण्याचा कोणताही प्रयत्न नाही. उभे राहिले, त्यामुळे बाहेर जाणारा हा बॉल वाईट घोषित करण्यामध्ये कोणती अडचण वाटली नाही महेश कुडू सरांना. अतिरिक्त 1 धाव येते. धावफलकावरती धावा होत आहेत 35. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना कोपरीचं मैदान म्हटलं की फलंदाजांकरिता नंदनवन असणारी ही खेळपट्टी. बहुसंख्येनं धावा या मैदानावरती येत असतात. यावेळीचा बॉल पडल्यानंतर कट झाला. बॅटची कडा. यष्टीरक्षक विजय सकपाळ झेलच्या खाली टिपला जाईल. झेल संपलाय. गणेश जिमांचा खेळ. विकेटचं पतन. थँक्यू डीजे मास्टर. जे डॉट बॉल आले त्याचं प्रेशर पाहायला मिळालं. गणेशवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पडल्यानंतर बाहेर जाणाऱ्या चेंडूवरती बॅटनं कडा घेतली आणि उंच गेलेला झेल अगदी सहज पकडला. चांगली गोलंदाजी. 35 धावांवरती पहिला फलंदाज बाद झालाय. 35 धावांची सलामी देत असताना पाहायला मिळाले दोन्ही बॅटर. चांगली सुरुवात डावाची पाहिली जाईल. शेवटचा अखेरचा एक बॉल खेळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये नयन मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल. गोलंदाज विलास. यावेळीचा बॉल पडल्यानंतर बाहेर चाललाय. पंच पुन्हा एकदा वळतील आमच्याकडे. व्हाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव धावपलकावरती वधारती. धावपलक जाऊन पोहोचते 36 वरती. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या होत्या 10. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 23. आतापर्यंत या षटकामध्ये धावा आल्या त्या 3. एकंदरीत धावा झाल्यात त्या 36. शेवटचा अखेरचा एक बॉल विलासचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पडल्यानंतर गरकन वळण घेणारा हा बॉल शोधावा लागला नयनला. डॉट बॉल. वाह, काय गोलंदाजी आहे मित्रांनो. गोलंदाजी विलासची आवडली असेल एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वाईडच्या 2 धावा वगळता केवळ 3 धावा या षटकामध्ये खर्ची घातल्यात. एकंदरीत 12च्या सरासरीने 36 धावा धावपलकावरती. आता शेवटच्या हाणामारीचे 6 चेंडू शिल्लक आहेत. काय होईल मैदानामध्ये आपण पाहणार. तत्पूर्वी एक सूचना. चिन्मय 11 गुहागर आणि जसवली बागमंडला विभाग श्रीवर्धन आपले कर्णधार सज्ज ठेवायचे आहेत. या 6 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. एक वेगळ्या संकल्पनेनं या स्पर्धेमध्ये येत असताना विविध तालुक्यातील संघांना संधी द्यायचं आपण ठरवलं. आणि मी कौतुक करेल कारण तालुक्याच्या नावानं संघ आलेतच, परंतु आपल्या विभागाच्या असोसिएशनच्या नावानं देखील संघ आलेत. त्याकरिता मी असोसिएशनचं कौतुक व्यक्त करेन कारण आपल्या विभागात खेळणाऱ्या खेळाडूंकरिता एक चांगली संधी निर्माण करून द्यावी हा मानस त्यांचा पाहायला मिळाला. आणि त्याच्यापैकीच एक अर्थातच जसवली बागमंडला विभाग क्रिकेट असोसिएशन श्रीवर्धन आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. आपल्या विभागातील संघांकरिता खेळाडूंकरिता एक संकल्पना घेऊन आली आहेत. रोहित आलेत गोलंदाजी माकवती. यष्टांना खेटून विजय सकपाळ उभे राहिले आहेत. राईट आर्म लेग ब्रेक. रोहित पडल्यानंतर वळण घेणारा हा चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आलाय. अगदी सहज साधा सोपा झेल धरणीला दान होत असताना 2 धावा धावपलकावरती वधारल्या जातील. धावपलक 2 न वधारतय. धावपलक जाऊन पोहोचतय 38 वरती. खराब क्षेत्ररक्षण. अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण या तालुका ओपन लॉट मध्ये तुम्हाला करून चालणार नाहीये. आज आपण ग्रामीणची काट टाकून तालुक्याच्या या स्पर्धेमध्ये दाखल झालो हे विसरून चालणार नाहीये खेळाडूंना. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित. यावेळीचा बॉल पडल्यानंतर गरकी वळण घेतोय. डॉट बॉल. 22चा पंजा खुललाय पंच सूर्यकांत म्हात्रे सरांचा. अतिरिक्त 1 धाव धावपलकावरती गणली जाईल. धावपलक पोहोचतय 39.
4 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. नयनवरती इथं मात्र नजरा असतील. आज नयनचा आणखीन एक संघ मैदानामध्ये आहे, त्या देखील असोसिएशनचा आपण उल्लेख करू. पवई पंचक्रोशी क्रीडा समिती दापोली ही देखील आपल्याला आज आपल्या खेळाडूंकरिता पाहायला मिळेल. यावेळीचा बॉल वेट करून खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटवर गेले, बॉडी बॅलन्स नव्हता, लोड पूर्णपणे मागे जात असल्यामुळं अगोदरच फटका कंप्लीट झाला. डॉट बॉल येतोय. कमालीची गोलंदाजी. एक मला वाटते शुभमचं षटक वगळता धावसंख्या झाली आहे 40. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. यावेळीचा बॉल उडवलाय हवेमध्ये, फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक जेलच्या खाली जज करत असताना त्याच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू गेलाय फरार, सीमा पार, आलाय षटकार. थँक्यू डीजे मास्टर. षटकार आलाय, धावपलकाला आकार आलाय. शेवटचा अखेरचा एक बॉल वेगानं आडव्या बॅटनं दिलाय त्याला प्रहार, चेंडू धाडलाय सीमा पार. लगातारचा दुसरा षटकार. थँक्यू डीजे मास्टर. धावपलकावरती धावा झाल्यात 52. जिंकण्याकरिता 53 धावांचं आव्हान असणार आहे. चला टॉस कडे वळूयात. मी विनंती करतोय आदरणीय सदाशिव राणे साहेबांना की आपण यायचंय पोडियमवरती. आपल्या हस्ते टॉस होणार आहे. चला दोन्ही कर्णधार जसवली बागमंडला विभाग क्रिकेट असोसिएशन श्रीवर्धन आणि त्यांच्या विपक्षामध्ये चिन्मय 11 गुहागर, आपण यायचंय. आमचे पाहुणे दाखल झाले आहेत. चला चिन्मय 11 गुहागर आपला कर्णधार आणि जसवली बागमंडला विभाग श्रीवर्धन आपला कर्णधार. लगेचच यायचंय. या मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. चला चिन्मय 11 गुहागर आपला कर्णधार येऊ द्यात. आदरणीय पाहुण्यांना विनंती करतो की आपण यायचंय. बागमंडला विभागाचे कर्णधार आपलं देखील स्वागत आहे बंधू. या स्पर्धेदरम्यान आपण आपला संघ दाखल केलाय. वेलकम. चला चिन्मय 11 गुहागर, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर कृपया चला लगेचच धाव घ्या. नाणेफेक होईल आदरणीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते. 4 षटकांची लढत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. वाईड करता फक्त रिव्ह्यू आहे, बाकी कुठल्याही गोष्टी करता रिव्ह्यू नसणार आहे. अंपायर्स कॉल सोबत आपण जाणार आहोत. येस, हेड इज द कॉल अँड टेल इट इज. थांबायचं कर्णधारांना विनंती आहे. सदाभाऊ आपणास विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचंय. चिन्मय 11 आपण नाणेफेक जिंकले. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. एकंदरीत एक वेगळी स्पर्धा आणि एक वेगळ्या संकल्पनेसह आपण या स्पर्धेमध्ये उतरतोय. आपण स्वतः साईदीपचे समर्थक देखील आहात, परंतु आज आपल्या गुहागर तालुक्यासाठी खेळत असताना कसं वाटतंय? नक्कीच आज आम्ही जी टीम बांधली होती त्याच्यातली 2-3 जण नाही आलेत, तरी पण आम्ही नवीन मुलं घेऊन खेळतोय, तरी खेळ चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील आपल्यास. या ठिकाणी श्रीवर्धन संघाचे कर्णधार आपल्यासोबत आहेत. बंधू, एक वेगळी संकल्पना आणि एकत्र खेळण्याची ही जी संधी आम्ही तुम्हाला दिली आहे, काय सांगाल याच्याबद्दल? पहिली गोष्ट म्हणाल तर आमचे बागमंडला भागातले खेळाडू उत्तम दर्जाचे खेळाडू आहेत. तर काही खेळाडूंची कमतरता आम्हाला जाणवली येते, तरी पण आम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रयत्नाचा खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. ह्याच्यामध्ये आमचे खेळाडू कमी आहेत, परंतु आज ज्या पद्धतीने आम्ही आलो आहोत, जे बागमंडला विभाग आज पूर्ण 32 गावांचा विभाग आहे, त्याच्यामधून आम्ही खेळाडूंची निवड केली आहे, त्यातून चांगले खेळाडू आहेत आणि आम्ही चांगला खेळ याच्यामध्ये करू. शुभेच्छा असतील आपणास देखील. तर एक चांगला खेळ आपल्याकडून पाहायला मिळेल. दोन्ही संघांना शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे की चिन्मय 11 गुहागरनं टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहोत.
24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या 53 धावांचा पाठलाग करण्याकरिता आघाडीचे दोन फलंदाज धर्मा आणि त्याच्या साथीने सागर नॉन स्ट्रायकर एंडला. तर गोलंदाजी मार्क वरती आहे विकी एस्वारे. पहिला बॉल विकीचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. पहिला बॉल बैठक लगावली आहे. ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. चौकार. यावेळीचा बॉल बॅटची कड आणि जाऊन यष्टांवरती आदळलाय. परतावं लागेल धर्माला. विकेटचं पतन. शुभम आल्यात इन ॲट नंबर 3 वन डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये बॅटिंग करण्याकरिता. पहिल्या बॉलवरती चौकार आला तदनंतर कमबॅक केलं ते अर्थातच गोलंदाज विकी एस्वारेनं. बॅटर्सचा विचार केला तर थोडे बॅकफुटवर गेले. बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटची कड थोडासा उशीर झाला फटका खेळेपर्यंत. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. यावेळेस मात्र विकी एस्वारे पुन्हा एकदा सज्ज होतोय बॅटर शुभम करिता. ज्या शुभमच्या गोलंदाजीवरती 23 धावा आल्या होत्या तो धावा वसूल करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये एका आत्मविश्वासानं आल्या इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका तर फसलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. वाह काय झेल. जबरदस्त अप्रतिम. विकेटचं पतन. थँक्यू डीजे मास्टर. सुरेख झेल कंप्लीट केला. मिडऑफचा क्षेत्ररक्षक जर पाहिला तर बॉडी बॅलन्स व्यवस्थित ठेवत असताना मागच्या बाजूला अगदी चेंडूवरती नजर होती. बिलकुल चेंडूवरची नजर जी आहे ती त्यानं हटवू दिली नाही आणि एक अप्रतिम झेल कंप्लीट करत असताना दुसरा फलंदाज लगातारचा बाद होत असताना ऑन. यावेळेस मात्र 22 स्वरूपात येत असताना धावफलकावरती अतिरिक्त धाव गणली जाईल. धावफलकावरती धावा होतात 5. पहिली बॅटिंग करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये दापोली संघाच्या देखील केवळ 10 धावा होत्या. हे देखील विसरून चालणार नाहीये. नंतरच्या 2 षटकांमध्ये धावा आल्या. यावेळेस बऱ्याच अवधीनंतर सागर आलेत बॅटिंग करण्याकरिता. यावेळेसचा बॉल सहजरित्या उडवलाय. ऑन साइडला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री बाहेर सीमारेषा पार. आलाय षटकार. वाह क्या बात आहे. याकरिता आम्ही या स्पर्धेचं हे वेगळ्या पद्धतीने नियोजन केलंय. तालुका निहाय गटामध्ये वेगवेगळ्या गावातून आलेले खेळाडू आपल्या तालुक्याकरिता काय खेळ दाखवतायत. षटकार आला सागरच्या बॅटमधून. पुनश्च एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नयनच्या डोक्यावरचा झेल कॉल केलाय लॉंगॉनच्या खेळाडूला. यावेळेचा झेल धरणीला दान होत असताना एक धाव शॉट कळवली जाते पंचांकडून.
सर अंपायर्स कॉल सोबत आपल्याला फक्त वाईडला रिव्ह्यू आहे, बाकी जो अंपायर्स कॉल असेल त्याच्यासोबत आपण जाणार आहोत. येस, एक धाव शॉर्ट आहे टोपलकावरती. 12 धावा पहिल्या षटकाच्या. तिकडे 2 लाईन्स आहेत पहा खेळाडू मित्रांनी, ते देखील लक्षात ठेवायचं आहे. परंतु सागरच्या फलंदाजीचा स्टान्स पहा तुम्ही, काही वेगळ्या शैलीने फलंदाजी करतोय. अगदी लेग स्टिक सोडून उभा राहतो आणि तदनंतर शपलून ऑफसाईडच्या बाहेर येतो आणि ज्या पद्धतीने चेंडूला फक्त हवेमध्ये खेळतोय, पाहण्याजोगी फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी. वेलकम रोशन. शेखर आपलं देखील स्वागत आहे. आमच्या समस्त श्रीवर्धन विभागातील खेळाडू राहुल आपलं देखील स्वागत आहे. सातत्यानं साईदीप स्पोर्ट्सवरती प्रेमाचा वर्षाव करणारे आमचे सगळे खेळाडू मित्र आहेत, आपले देखील या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात 12. आता 18 बॉल आणि धावा बनवायच्या त्या 41. लांब मॅच नाहीये, कारण या कोपरीच्या मैदानावरती सातत्याने खेळणाऱ्या खेळाडूंना माहिती आहे या मैदानावरती 2 ओव्हरला 40 व्हायला देखील वेळ लागत नाही. त्यामुळं तेवढेसे शाश्वत नसतात गोलंदाजी करणारे संघ या मैदानावरती, कारण कधीही हवेच्या ओघाबरोबर सामन्याचाही रंग बदलतो. सागर साळवी आलेत गोलंदाजी करण्याकरिता. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपल्यानंतर षटक हाताळण्याकरिता. 18 बॉल, 18 बॉलमध्ये धावा आहेत 41. स्ट्रायकर इनकडे गुरु. यावेळीचा बॉल शफल झाल्यानंतर सोडला. ना मुन्ना ना, ऐसी गलती मत करना. शफल वाईड हा देखील आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे. सागरनं चांगला यावेळेस आपल्या बुद्धीचा वापर केला. बॅटर शफल होतं हे पाहिल्यानंतर रिच वाईडचा वापर कसा करता येईल याकरिता त्याने चेंडू हाताळला आणि खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा सागर गुरु करिता. यावेळीचा बॉल आता मात्र पंच कळवतील वाईट बॉल, कारण फलंदाजाने जागा सोडली नव्हती. गणेशला माहिती आहे, त्याकरिता त्यानं आपला रिव्ह्यू न दवडण्याचा निर्णय घेतला. रिव्ह्यू जो तुम्हाला दिलाय त्याचा देखील बुद्धीनं चातुर्यानं तुम्हाला वापर करावा लागेल. वाईट बॉल आला, शफल झाले. यावेळेस पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. डॉट बॉल येतोय. प्रयत्न चांगला केला गुरुनं बॅट फिरवण्याचा, परंतु पडल्यानंतर शोधावा लागला बॉल. थोडंसं आतमध्ये आणलं होतं, आतमध्ये येणारा चेंडू सागरचा. डॉट बॉल पाहायला मिळाला. एक तेरी तो एक मेरी असं काहीतरी मैदानाच्या आतमध्ये चालत असताना पुन्हा एकदा सचिव होतोय गोलंदाज सागर. यावेळेस मात्र गुरु करिता. अकुटप्प्याचा हा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला, जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या कडेकडे लागणारा चेंडू शॉर्ट मिड विकेट वरती अडवला जाईल. नयन होते त्या ठिकाणी. तद्वर केवळ 1 धाव मिळेल. 1 धाव धावपलकावरती, वधारतीय धावपलकावरती 14 धावा. दुसरं षटक जे महागडं ठरलं होतं धावपलकावरती 33 धावा वेगाने चढल्या होत्या दापोलीकर बॅटिंग करत असताना. ते षटक थोडंसं बॅकफुटवर घेऊन गेलं होतं टीम पाटणला. यावेळेस सागर पुन्हा एकदा. यावेळेस पायाकडे चेंडू आणला, बाहेर चाललाय बॉल. पंच खुणावतायत. धावपलकावरती डॉट बॉल गणला जातोय. यावेळीचा बॉल फॉलो केलं, बॉलला अधिक बाहेर जाणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. प्रेशर पाहायला मिळते, स्पष्ट दडपण पाहायला मिळते. फलंदाज सागरच्या खांद्यावरती देखील बाहेर जाणाऱ्या बॉलला छेडलं. आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉलची साखळी निर्माण केली सागर साळवीनं. बॅटिंग करताना मला डॉट बॉल आले तर मी देखील डॉट बॉल हाताळू शकतो हे दाखवतोय सागर साळवी. शेवटचा अखेरचा 1 बॉल. धावपलकावरती केवळ धावा आहेत 14. शेवटचा 1 बॉल. यावेळेस ऑन साइडला बिग ब्लास्ट. सागरच्या बॅट मधून फेकून दिले बॉलला, सीमारेषा पार. आलाय षटकार.
थँक्यू डीजे मास्टर. धावा झाल्या 20. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा हव्यात 33. 12 बॉल 33 ची गरज आहे. सागरनं जाता जाता एक मोठा फटका आपल्या बॅटमधून दाखवलाय. दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. सागरकडे पाहिजे अगदी सहज फटके खेळतोय. मला वाटतं पाटण विभागामध्ये खूप मोठा दरारा असावा सागरच्या नावाचा. आता इथून शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये धावा हव्यात 33. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आणलाय कल्पेश. पहा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कल्पेशकडे पाहत असाल ना मित्रांनो, त्याच्या एका हाताला इजा आहे. पंचक्रोशी प्रीमियर लीग दापोली खेळत असताना नारंगीच्या मैदानावरती त्याच्या हाताला फ्रॅक्चर आलाय, परंतु मैदानामध्ये तो उतरला. एकदा जोरदार टाळ्या कल्पेश करता व्हायला पाहिजेत. ज्या खेळाडूतीने तो मैदानामध्ये आलाय, ज्या जिद्दीनं तो मैदानामध्ये उतरलाय आज आपल्या तालुक्याच्या नावाकरिता. 12-33. पहिला बॉल लोअर फुलटॉस समोरच्या दिशेनं सहज साधा सोपा झेल होतोय कंप्लीट. विकेटचं पतन गुरुला परतावं लागेल. गॉन. थँक्यू. पाटण विभागाला किंवा पाटण टीमला जर या मॅच मध्ये राहायचं असेल तर जास्तीत जास्त बॉल सागरला खेळावे लागतील. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा आहेत 20. किरण 11 कणकवली टीमचं आगमन होतंय. वेलकम, स्वागत, सुस्वागत. यानंतर आपण दुसऱ्या फेरीचा सामना खेळवू आणि त्यानंतर ब गटातील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. रोनक 11 आणि त्याच्या विपक्षामध्ये किरण 11 कणकवली. स्वागत आहे, वेलकम मित्रांनो. रोहित आलेत. आल्या रोहितनं उडवलाय बॉलला आपल्या स्टाईलला. रोहित ब्रँडेड षटकार. थँक्यू. अल्लू अर्जुन स्टाईलनं एंट्री केली आहे बॅटर रोहितनं. कमालीचा फटका शरीराच्या जवळ येणाऱ्या बॉलला स्लॉक केलं. खूप चांगला फटका येत असताना धावफलकावरती 6 धावा वधारतायत. धावफलकावरती धावा होत आहेत 26. आता पहा 10 बॉल आणि 27 पाहिजेत. निम्म्या झाल्यात, अजून निम्म्या बनवायच्या आहेत. बॉल थोडेसे कमी आहेत परंतु रोहित म्हणतोय मैं हूं ना. यावेळीचा बॉल खोदून काढलाय खोलात टाकलेल्या बॉलला. शॉर्ट कव्हर मध्ये थोडासा फंबल झाला परंतु बॅकअप होतं भरपूर प्रमाणामध्ये, त्यामुळं दुसरी धाव घेण्याची संधी नाही आहे. आता 27 झाले, आता 26 ची गरज आहे. प्रत्येक चेंडू गणित समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलत असताना 9-26. सागर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडे. कल्पेश छोट्या तडीचा गोलंदाज, गोलंदाजी माकवदी. यावेळीचा बॉल अधिक बाहेर चाललाय. महेश कुडूसर सांगतायत व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वधारतीये. धावफलक जाऊन पोचतय 28 वरती. चांगला टप्पा, चांगला दिशेवरती नियंत्रण पाहायला मिळतंय. कल्पेश सागरकरिता पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळीचा बॉल खोलात टाकला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर सेट खेळला फटका. क्षेत्ररक्षक फंबल झाला. 2 खेळाडू दोघेही होत आहेत फंबल. लगेच संधीचं सोनं करत असताना सागर पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकावरती वधारताय. धावफलक वधारतय, जाऊन पोहोचतय 30 या आकड्यावरती. सामना जवळ येत चाललाय. 23 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 बॉल 23 धावा. 2 मोठे फटके सामन्याचं चित्र बदलू शकतात. ज्यात 2 शेवटच्या बॉलवरती 2 मोठे फटके आले. पहिल्या इनिंग मध्ये जिथं 12 धावा आल्या आणि सामन्याचं पूर्ण चित्र बदललं, तसं काही या मॅच मध्ये घडणार का? यावेळेचा बॉल दांडी गुल.
यष्ट्यांवरती केला आघात, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतन. यू 7 चेंडू 23 धावांची गरज आहे. 7-23. ज्या 23 धावा शुभमच्या एका षटकामध्ये आल्या होत्या त्या 7 बॉलमध्ये आता बनवायच्या आहेत NR स्पोर्ट्स पाटणला. काय जबरदस्त पहिला सामना. साईदीप चषक 2025 हे पहिलं पर्व आपण पाहतोय. त्या ठिकाणी उद्घाटनाच्या पहिल्या सामन्यामध्ये NR स्पोर्ट्स पाटण आणि त्यांच्या विपक्षामध्ये आशिष स्पोर्ट्स दापोली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आले आहेत. कल्पेश विपक्षामध्ये. कल्पेश यावेळेस काय घडणार आहे? शेवटचा अखेरचा एक बॉल तिसऱ्या षटकातला खोलात टाकला. वाह काय चेंडू, जबरदस्त डॉट बॉल. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा हव्यात त्या 23 धावा. 6 चेंडू 23 धावा. चला चिन्मय 11 गुहागर आपण सज्ज राहायचं क्षेत्ररक्षण लावण्याकरिता. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायचे आहेत त्या 23. लंकेश यांच्या हातामध्ये दिलाय चेंडू. 6 बॉल शेवटचे धावा बनवायचे आहेत त्या 23. या मैदानावरती बराच वेळा हा भीष्म पराक्रम झालाय, परंतु लंकेश यांना तुम्ही जर पाहत असाल तर कित्येक वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन यावेळेस मात्र आपल्या संघाकरिता दाखल झाले आहेत लंकेश. मुंबई परिसरामध्ये चांगलं क्रिकेट ज्यांनी हाताळलंय. चला दापोली टीम आपण अधिकचा वेळ घेत आहे. शेवटचे 6 बॉल धावा बनवायचे आहेत त्या 23. स्ट्रायकर एंडकडे रोहित. पहिला बॉल नो वरती केलाय प्रहार. चेंडू धाडलाय सीमा पार. रोहितच्या बॅट मधून आलाय षटकार. मर्यादा रेषा ओलांडली गोलंदाजानं आणि त्याचाच यावेळेस सहा 16 फ्रीड 6 बॉल. त्यामुळे क्षेत्ररक्षण बदलता येणार नाही. तोच बॅटर स्ट्राईकवर असल्यामुळं यावेळेसचा बॉल गुडघा टेकून उडवला ऑन साइडला. गणेश जिमन पाहत आणि पाहतच राहिले. फेकून दिले बॉलला सीमा पार. लगातारचा दुसरा षटकार. थँक्यू डीजे मास्टर. ज्या रोहितच्या शेवटच्या 2 बॉलवरती 12 धावा आल्या, सामन्याचं चित्र बदललं. त्या रोहितनं आता एका बॉलमध्ये 12 धावा बनवल्यात. सामन्याचं चित्र 5 बॉल आणि धावा करायच्या त्या 10. 13 आल्या. 1 नो बॉल आणि 2 षटकार. 13 झाल्यात. आता 10 बनवायचे आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत 5. 5 बॉल आणि शेवटच्या 5 बॉलवरती धावा हव्यात त्या 10. लंकेश
यावेळीचा बॉल फॉलो करून सोडला, डॉट बॉल. एवढं शपल झाल्यानंतर बाहेर जाणाऱ्या बॉलला सोडून दिलं. रोहितच्या विपक्षामध्ये डॉट बॉल आला. लंकेशचा चांगला चेंडू. या लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल लंकेशला हा सामना वाचवायचा असेल तर. क्षेत्ररक्षण पहा, ऑफ साइड वरती 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑफचा अपवाद वगळता खेळाडू नाहीये. 4 खेळाडू डीप मध्ये ऑन साइड वरती. पुन्हा एकदा लंकेश. यावेळीचा बॉल गुडघा टेकून ऑन साइडला खेळलाय, डीप मध्ये चाललाय, इटवीन द गॅप. चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल उचलून फेक करतील तदवर 2 धावांचा प्रयत्न पूर्ण होणार आहे. दुहेरी धावेने धावफलक वधारतंय. धावफलक जाऊन पोहोचते 45. 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या 8. 3 बॉल मध्ये 8 धावा. काय सामना याकरिता या स्पर्धेचं आयोजन आहे मित्रांनो. खेळाडूंना चांगलं व्यासपीठ आणि चांगल्या या दर्जेदार स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवत असताना खेळाडू पाहायला मिळत आहेत. प्रत्येक सामना 4 षटकांचा व्हावा ही एक निर्भेळ अपेक्षा, कारण या मुंबई परिसरामध्ये विशेषतः असे सामने होत नाहीत आणि असे सामने करून दाखवायचे या स्पर्धेदरम्यान हा मानस घेऊन आम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरलो आहे आणि चांगलं सहकार्य आतापर्यंत लाभलंय आमच्या खेळाडूंचं या स्पर्धेकरिता. शेवटचे 3 बॉल आणि धावा हव्यात 8. यावेळीचा फटका फसला. क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, खेळाडू तिघांच्या मध्ये पडलेला हा बॉल. यावेळेस पैकी नॉन स्ट्राईकला व्हायला पाहिजे होती, उशीर झालाय. सॅक्रिफाईस केला विकेट. 1 धाव आणि 1 धाव बाद. विकेटचं पतन. दोन बॉल 7. क्या बात आहे. रोहित म्हटलं की आता येणारा आम्हाला IPLचा सीझन आठवतोय. चेतन आल्यात परंतु नॉनस्टेकर एंडकडे असतील. ज्या चेतननं पहिलं षटक हाताळलं होतं तो चेतन आलाय मैदानामध्ये. 2 बॉल 7 ची गरज आहे. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग. 4 खेळाडू ऑन साइडला डीप मध्ये. 2 बॉल 7 ची गरज. लंकेशचा हा बॉल. अकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला केलाय प्रहार. चेंडू धाडलाय सीमा पार. रोहितच्या बॅट मधून षटकार. डीजे थांबवतोय आपल्याला. मॅच खरंच रंगतदार आहे. डीजे वाजवायला पण मजा येते, परंतु कंपल्सरी चेस इज द रूल ऑफ द टुर्नामेंट. 1 बॉल मध्ये 1 धाव करावीच लागेल. शेवटचा 1 बॉल आणि 1 बॉल वरती धावा हवी येते. 1 कंपल्सरी चेस. चिन्मय 11 गुहागर आपण सज्ज राहायचंय. 1 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. खेळाडूंनो या स्पर्धेतला हा पहिला सामना आवडला असेल एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 53 धावांचा पाठलाग करत असताना धावा झाल्यात 52. शेवटचा अखेरचा चक्रव्यूह रचलंय. चक्रव्यूह भेदता आलं नव्हतं अभिमन्यूला, परंतु रोहित नावाच्या या अभिमन्यूने हे चक्रव्यूह भेदलं तर पाटणकरांच्या हृदयावरती नाव कोरलं जाईल. आज विरार ते पाटण जवळजवळ 500 किलोमीटर वरती आपल्या नावाचा डंका पेटण्याकरिता सज्ज झाला स्ट्रायकर यांकडे रोहित. फुल टॉस लंकेशने दिला, फेकून दिला बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स सीमा पार. नाही गेलाय मला वाटते चेंडू अजूनही मैदानाच्या बाहेर. धावून घेतली आणि विजयी झालाय तो अर्थातच पाटण संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड. अभिनंदन. स्वागत आहे किरण आपलं. चला चला रोहित या नो डाऊट प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर रोहित.
8 चेंडू आणि 23 धावांची अप्रतिम खेळी ज्यानं साकारली आहे तो रोहित आहे या सामन्याचा माफ करा 29 धावा वैयक्तिक ज्यानं कुठल्या आहेत 9 चेंडू आणि 29 धावा तो मिस्टर रोहित आहे या सामन्याचा सामनावीर मी